पळवाट. नमस्कार, मी मोहनलाल. तुम्ही माझं नाव ऐकलं नसेल, पण लवकरच ऐकाल, कारण आता ते सगळीकडे असणार आहे. पेपर असो वा बातम्या, जिथे तिथे तुम्हाला फक्त मोहनलाल मोहनलाल एवढंच ऐकू येईल. त्याला कारण आहे मी दाखवलेली हिम्मत. माझा बिझनेस पार्टनर माझ्याशी दगाबाजी करत होता, डबल गेम खेळत होता, ते पण मोहनलालशी. असं बरं सोडलं असतं का त्याला? पण साला नेमका लोचा झाला. त्याची बॉडी मिळाली. आता पोलीस येणार, तपास करणार आणि मी पकडला जाणार असंच वाटलं ना तुम्हाला? पण माझ्याकडे एक अशी पळवाट आहे ज्याची कल्पना कोणी स्वप्नात देखील केली नसेल. आज इतके वर्षांनी शेवटी मी ती वापरणार आहे. मला पहिल्यांदा ती पळवाट सापडली होती तो दिवस मला अगदी स्पष्ट आठवतोय. 30 वर्ष आधी घडलेला तो प्रकार मी अजूनही विसरू शकलेलो नाही. विसरणं शक्यच नाही. घटना अशा घडत गेल्या की आता विचार केला तरी प्रश्न पडतो की ते नेमकं काय होतं. काही गोष्टी या स्वतः अनुभवल्याशिवाय त्यांची प्रचिती येत नाही म्हणतात ते उगाच नाही. तुम्ही म्हणत असाल, काय बोलतो हा माणूस, सगळं कोड्यात. तर ऐका, माझी गोष्ट ऐका आणि तुम्हीच ठरवा काय ते. तर तेव्हा वर्ष होतं 1988-89. मी जेमतेम 26-27 वर्षांचा होतो. कोल्हापूरहून मुंबईत येऊन मला 2 वर्ष झाली होती. एका भाड्याच्या छोट्या घरात एकटाच राहायचो. खूप मेहनत करायचो आणि अशातच एक दिवस माझ्या हाती ते पत्र पडलं आणि मला धक्का बसला. पत्रातील मजकूर हा होताच तसा की मी चक्रावून गेलो. पत्र कोणा एका वकिलानं पाठवलं होतं. फार काही लिहिलं नव्हतं, फक्त इतकंच की माझ्या आजोबांचे एक लांबचे चुलत भाऊ, जे जवळजवळ 95-96 वर्षांचे होते, ते मरण पावले होते आणि त्यांनी स्वतः लग्न वगैरे काही केलं नसल्याने त्यांना स्वतःची अशी मुलं नव्हतीच. म्हणूनच त्यांनी त्यांचा रत्नागिरीतला राहता वाडा माझ्या नावे केला होता. हे वाक्य वाचून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मुंबईत एक छोटं घर घ्यायला देखील अजून माझी हिंमत होत नसताना अख्खा वाडा मला मिळाला होता. बाप रे! हे कोण आजोबा मला धड आठवत देखील नव्हतं. बाबांकडून कधीतरी त्यांचं नाव ऐकल्याचं आठवत होतं, पण खरंच बाकी काहीच नाही. आता त्याच पत्रात पुढे त्या वकिलांनी असं लिहिलं होतं की या वाड्याचा ताबा घ्यायला मला स्वतः यावं लागणार होतं आणि त्यासाठी मी चांगले 2-3 दिवस ठेवून यावं असं लिहिलं होतं. आता हा सगळा प्रकार मला थोडा विचित्र वाटला खरा, पण मी जायचं ठरवलं, कोणालाही काहीही न सांगता. मी सांगितलेल्या दिवशी येणार असं पत्राद्वारे त्या वकिलांना मी कळवून टाकलं आणि ऑफिसमध्ये सुट्टी टाकून रत्नागिरीला हजर झालो. डेपोवरून त्या गावी जायला अजून बराच वेळ गेला. ते गाव तसं अगदी छोटं होतं. मागे तर डोंगराच्या पायथ्यापासून जंगल सुरू होत होतं. मी वाड्यापाशी पोचलो. बाहेर गेटवर पाटी होती, त्र्यंबक जोशी. हेच माझ्या आजोबांचे लांबचे भाऊ. मी योग्य ठिकाणी आलोय हे लक्षात येताच थोडं बरं वाटलं. वाडा तसा अगदी भव्य नसला तरी 2 मजली होता. आजूबाजूला मोकळी जागा होती, पण गावापासून थोडा दूर होता. मी बघत उभा होतो, इतक्यात ते वकील मागून आले आणि म्हणाले, अरे वा, तुम्ही इथे पोचलात हे बघून फार बरं वाटलं. प्रवास कसा झाला? मी जरा गोंधळलो, पण नंतर मला लक्षात आलं की आपल्याला पत्र पाठवणारे वकील हेच. हो,
तुमचं पत्र मिळालं आणि थेट इथे आलो. प्रवास उत्तम झाला, मी म्हटलं. चला आत चला, आत नाश्त्याची सोय केली आहे, ते म्हणाले. मी त्यांच्या मागे आत गेलो. वाडा तसा जुन्या बांधणीचा होता, पण मजबूत आणि प्रकाशमान. चहा आला. वकील माझ्यासमोरच बसले होते. हॉलमध्ये एक मोठी फ्रेम लावली होती. त्या फ्रेमकडे बघत वकील म्हणाले, हे त्र्यंबक जोशी साहेब. वाड्यात इतर ठिकाणी देखील अजून जुने जुने फोटो होते. इतर फोटो तुमच्या काकांच्या पूर्वजांचे आहेत. तुम्ही त्यांना ओळखणं शक्य नाही, ते म्हणाले. हो हो बरोबर, असं म्हणत मी फक्त मान हलवली आणि त्र्यंबक काकांच्या फोटोकडे पाहत राहिलो. चेहरा बघता त्यांच्यात आणि माझ्या आजोबांमध्ये साम्य होतं हे माझ्या लक्षात आलं. असणारच ना. पण सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे त्र्यंबक काकांचे निळे डोळे आणि झुपकेदार मिश्या. त्यांच्या वडिलांच्याही मिश्या तशाच होत्या. त्यांच्या फोटोकडे देखील मी बराच वेळ पाहत राहिलो. तर आता असं आहे की हा वाडा आमच्या साहेबांनी तुमच्या नावाने केला आहे आणि त्याचा रीतसर ताबा मी तुम्हाला देणारच आहे. पण साहेबांची एक अट होती. ती तुम्हाला मान्य असेल तरच आपण पुढचा व्यवहार करू शकतो, वकील म्हणाले. कसली अट? याबद्दल तुम्ही पत्रात तर काहीच लिहिलं नव्हतं, मी म्हटलं. हो, कारण ही अट मी प्रत्यक्ष तुम्हाला सांगावी अशी त्यांचीच इच्छा होती, ते म्हणाले. बरं, काय अट आहे? मी बोललो. तुम्हाला आजची रात्र ही या वाड्यात काढावी लागेल आणि तीही त्र्यंबक साहेबांच्या खोलीत. तुम्ही खरंच त्यांचे वारस आहात की नाही हे रात्रीच सिद्ध होईल. सर्व नीट झालं तर उद्या सकाळी मी तुम्हाला किल्ल्या देईन, ते बोलले आणि माझ्याकडे बघत राहिले. काय? मी त्यांच्या खोलीत एक रात्र काढू? आणि काय काय होणार आहे रात्री? मी त्यांचा वारस आहे यात सिद्ध काय करायचं? मी जरा रागातच बोललो. अहो, काहीही होणार नाही, पण तुम्हाला काही दिसलं, काही जाणवलं तर तेवढं सांगा. काळजी करू नका, मी आहे मदतीला, ते म्हणाले. मी थोडा विचार केला आणि म्हटलं की एक रात्र तर काढायची आहे. काय होणार आहे इतकं? हे गावात उगाच काहीतरी अफवा पसरवतात. मी तयार आहे, मी बोललो. चला, हे उत्तम झालं, असं म्हणून वकिलांनी मला वरची खोली दाखवली जिथे मला रात्र काढायची होती. खोली तशी नीटनेटकी होती. मोठा पलंग होता. अजूनही काही वस्तू होत्या. मी माझं सामान तिथेच बाजूला ठेवलं आणि पलंगावर बसलो. आता सूर्यास्त व्हायची वेळ झाली होती. थोड्याच वेळात सर्वत्र अंधार पसरला आणि एरवी शहरातील झगमगाटाची आणि गोंधळाची सवय असलेल्या मला रात्र होताच मिट्ट काळोखात आणि स्मशान शांततेत अगदी चुकल्यासारखं वाटू लागलं. रात्रीचं जेवण आलं. डबे आले. मी जेवून घेतलं आणि पुन्हा खोलीत येऊन बिछाण्यावर पडलो. आणि विचारांची साखळी मला स्वस्थ बसू देईना. हे पत्र येतं काय? मी इथे पोचतो काय? हे वकील अशी विचित्र अट सांगतात काय आणि मी ती मान्य करतो काय? पडल्या पडल्या मला झोप लागली. मध्यरात्र उलटून गेली असावी. मला एकदम जाग आली आणि ती कोणीतरी दारावर जोरात थाप मारत असल्याच्या आवाजाने. मला काहीच कळेना. एवढ्या रात्री कोण आलं असेल आणि कशासाठी? ही व्यक्ती किंवा जे कोण आहे ते वाड्याच्या आत आलं तरी कसं? कुठल्याच प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नव्हतं आणि या खोलीतून बाहेर पडायचा काही मार्ग नव्हता. दारावर येत असलेला आवाज हा वाढत जात होता आणि मी देवाचा धावा करत होतो आणि अचानक 2 वाजताचे टोले पडले. टन टन
आवाज करत पडणारे ते टोले रात्रीच्या शांततेत घुमत गेले. आणि पुन्हा हा दारावर थाप मारल्याचा आवाज. आता तो वाढला होता. माझ्या अंगावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. आता काही मिनिटे आवाज थांबला, पण मला ठाऊक होतं की हे सोपं नाही. आता दारावर जोरजोरात धक्के मारल्याचा आवाज येऊ लागला. आता मी खरंच घाबरलो आणि या सगळ्यात माझं लक्ष गेलं ते पलंगाच्या बाजूला असलेल्या मोठ्या कपाटाकडे. एक मोठी चादर त्यावर टाकण्यात आली होती. मला त्या खालून कसलासा उजेड दिसत होता. बिकट परिस्थितीत सुद्धा माणसाचं कुतूहल हे त्याला काय काय करायला भाग पाडतं, ही एक वेगळीच गोष्ट आहे. मी जाऊन ती चादर दूर केली आणि प्रथमच मी तो पाहिला. ते कपाट नव्हतं, तो होता एक भला मोठा आरसा. 7 फूट उंचीचा, जवळजवळ 3 फूट रुंद. आणि आता बाहेरचा आवाज वाढू लागला होता. दाराला धक्के बसत होते. लवकरच ते तुटणार आणि जो कोण बाहेर आहे तो आत येणार. पण आता माझ्या हे लक्षात आलं की या आरशाची संपूर्ण चौकट उजळून निघाली आहे. आता मी अगदी जवळ जाऊन उभा राहिलो आणि निरीक्षण करू लागलो की हा उजेड येतोय कसा. ही चौकट अशी काय मटेरियलने बनवली आहे की अशी उजळून निघाली आहे. काय डिझाईन आहे हे. जवळजवळ 30 सेकंद गेली असतील आणि अचानक माझ्या हे लक्षात आलं की आरशात माझं प्रतिबिंब दिसतंय कुठे. हा काय विचित्र प्रकार आहे. आरसा आहे पण प्रतिबिंब दिसत नाही म्हणजे काय. आता भय आणि कुतूहल अशा दोन्ही मिश्र भावना माझ्या आत जागा झाल्या होत्या. मी जितकं निरखून पाहिलं तितकं मला दिसलं की खोलीतल्या कुठल्याही वस्तू आरशात दिसत नव्हत्या. आता मी अजून जवळून पाहू लागलो आणि मला काहीसं पुसट असं दृश्य दिसू लागलं. आणि तेवढ्यात दार कोलमडून आत पडलं आणि मला त्याची काळी आकृती दिसली. तो धिप्पाड होता. त्याच्या हातात एक कुऱ्हाड होती. त्याचा चेहरा काही मला दिसत नव्हता, पण तो नक्कीच माझ्या जीवावर उठला होता हे मला मनोमन लक्षात आलं होतं. तो हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागला. मी अक्षरशः जागच्या जागी थबकलो. पण हा एक धक्का मी पचवतो रे पचवतो की माझ्या मागे मला अजून एक आकृती दिसली. पण हा चेहरा थोडा विरळ असला तरी ओळखीचा वाटला. झुपकेदार मिश्या, बलदंड शरीर यष्टी. मी अजून नीट पाहायच्या आत त्या आकृतीने मला काही समजायच्या आधीच जोरात धक्का दिला. मी त्या आरशावर पडणार आणि तो आरसा फुटणार हे मला वाटून गेलं, पण घडलं काहीतरी वेगळंच. मी त्या आरशावर पडायचं सोडून त्या आरशाच्या आत गेलो आणि 1 सेकंद गरगरल्यासारखं झालं. डोळ्यांपुढे अंधारी आली आणि मी दुसरीकडे एका खोलीत पडलो. अगदी दार उघडून कोणीतरी धक्का मारून बाहेर ढकलावं तसं. आलात तर तुम्ही इथे, अभिनंदन अभिनंदन. हे वाक्य कोण बोललं हे बघायला मी वळलो तर मला धक्का बसला. त्या एका छोट्या खोलीत जिथे मी पडलो होतो तिथे समोर वकील साहेब बसले होते, चहा पीत होते. मी या खोलीत दारातून किंवा खिडकीतून नव्हे तर माझ्या मागे असलेल्या आरशातून पडलो होतो. हा आरसाही अगदी तसाच जसा त्या खोलीत होता तसा, हुबेहूब. तेच डिझाईन, तीच चौकट, तोच विशाल आकार. वाह, परीक्षा पास झालात, उत्तम, ते म्हणाले. आता त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित होतं. मला काहीच समजत नव्हतं. मी डोकं हलवलं आणि हळूहळू भानावर आलो. तुम्ही इथे काय चाललंय. मी गांगरून गेलो होतो. वकील उठत म्हणाले, सिद्ध झालं तर की तुम्हीच खरे वारस आहात. काहीही काळजी करू नका. आता तुम्हाला कोणताही धोका नाही. सिद्ध झालं? कसं? मी थोडं उठत विचारलं. जे काही घडलं त्याने मी
चांगलाच भांबावून गेलो होतो. अहो, तुमच्या पूर्वजांनी 400 वर्ष आधी कोणा मांत्रिकाकडून 2 मंतरलेले आरसे बनवून घेतले. ते बनवताना त्या मांत्रिकाने तुमच्या पूर्वजांचे रक्त त्यावर शिंपडलं. हे आरसे असे एकीकडून दुसरीकडे जायला कामी येतात. तुमचे पूर्वज शतकानुशतके हा असा मार्ग चांगल्या वाईट हेतूंनी वापरत असावेत. पण मुद्दा हा की जो या कुळातल्या रक्ताचा नाही त्याच्यासाठी हा मार्ग कधीच उघडत नाही. जो तुमच्या खोलीपर्यंत कुऱ्हाड घेऊन तुम्हाला मारायला आला होता तो एक अतृप्त आत्मा आहे. वाड्यात कोणीही नवीन आलं की तो येतो, खास करून पौर्णिमेला. त्याचं तुमच्या पूर्वजांशी काहीतरी वैर असावं. त्र्यंबक साहेबांनी ही परीक्षा मला घ्यायला सांगितली. आणि आता वाडा तर तुमचा आहेच, आरसेसुद्धा तुमचेच आहेत. आणि हे दोन्ही आरसे कुठे ठेवायचे, म्हणजे एक इथे आणि दुसरा अजून कुठे की कसं, तेही तुम्ही ठरवा. हा सगळा प्रकार माझ्या आकलनापलीकडचा होता. मला आता एक गोष्ट समजू लागली, म्हणजे मी जर वारस नसतो किंवा जर मी ती चादर काढून तो आरसा पाहिला नसता तर कदाचित त्याने कुऱ्हाडीने माझं डोकं नको, नाही, तो विचारही आता नको. वकील माझ्याकडे पाहत राहिले, मी त्या आरशाकडे पाहत राहिलो. अशी विलक्षण गोष्ट कधी मला बघायला मिळेल असं मला वाटलंच नव्हतं. दुसऱ्याच दिवशी वकिलांनी मला चाव्या दिल्या. मी वाड्याचा आणि आरशांचा मालक झालो. कित्येक वर्ष ते आरसे माझ्या या बंगल्यात पडून होते. कधी वापरायची वेळ आली नाही. पण जेव्हा मी ही योजना आखली, मला ठाऊक होतं की कधी ना कधी पोलीस माझ्यापर्यंत येतीलच. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नेमकं काय करावं लागणार आहे. काही दिवसापूर्वीच मी एक आरसा दूर कुठेतरी पाठवून दिलाय. कुठे ते विचारू नका, मी नाही सांगणार. मला टीप मिळाली आहे. उद्या पोलीस माझ्या घरी येणार आहेत चौकशीसाठी. ते येतील, मी मात्र इथे नसेन. चला, पहाट व्हायच्या आत मी निघतो. काळजी घ्या बरं का. धन्यवाद. तर आजची पण एक वेगळ्या प्रकारची रहस्यकथा सादर करण्याचा आपला एक प्रयत्न होता. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली, काय आवडलं, काय नाही आवडलं, हे निश्चितच तुम्ही कॉमेंट्समध्ये कळवा. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचा आस्वाद तुमच्या ओळखीत जे कोणी मराठी साहित्यप्रेमी, मराठी कथाप्रेमी जे असतील, ज्यांना आपण जो आपल्या चॅनलवरती जो काही कॉन्टेंट टाकतो त्या फॉर्मॅटमध्ये जे कोणी लोकांना तुमच्या ओळखीत असं वाटत असेल तुम्हाला की अरे यांना आवडेल, तर त्यांच्यापर्यंत जरूर आपलं चॅनल आणि आपला कॉन्टेंट पोचवा. या व्यतिरिक्त तुमच्यापैकी जे कोणी कॉमेंट्समध्ये स्पेसिफिक जॉनर किंवा एखाद्या स्पेसिफिक कथेची जी तुम्ही रिक्वेस्ट टाकली आहे त्या सगळ्या कॉमेंट्स आम्ही खूप सिरियसली घेतो आणि त्याच्यावरती काम चालूच आहे, जेणेकरून आपल्यालाही एक चांगल्या पद्धतीचा आउटपुट देता येईल. घाई करून उगाच आपलं काहीतरी मिडिऑकर काहीतरी द्यायचं त्यापेक्षा आपण डेफिनेटली सगळ्याचा विचार करतोय आणि आपण चांगला आउटपुट देऊच, याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत चांगला आउटपुट देण्यासाठी. आणि या व्यतिरिक्त जस्ट लाईक आय टोल्ड यू, तुमच्या आजूबाजूला जी काही रहस्य असतील ती शोधत राहा, ती उलगडत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, विसरू नका की दिसतात तेवढ्या गोष्टी सोप्या नसतात. थँक्यू सो मच.